हम्म. स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आणि गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. सुरू करूया आजच्या सेशनला. सगळे रेडी आहात का? कॅमेरा ऑन करायचे सगळ्यांनी. सुरू करूया आजच्या सेशनला. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. आवाज येतोय का माझा? Yes, मॅम, सुजाता मोरे मॅम, मृदुल मॅम. yes, yes. येस. कुठपर्यंत आलो होतो आपण काल? पैकी सर आपण कोणत्या गोष्टींनी ऊर्जा डिस्टर्ब करू शकतो, होऊ येस. शकते. इथपर्यंत आले होते सगळे. आज आपण पुढे जाणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे काही बॉडीवरती पॉइंट्स असतात, ज्या मार्फत आपण आपली हिलिंग करू शकतो. जे पॉइंट्स आपल्याला आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्या शरीराच्या आजूबाजूलाच, या चक्रांच्या आजूबाजूला कोणते पॉइंट्स आहेत त्या मार्फत आपण हिलिंग करू शकतो. ओके, लेट मी शेअर द स्क्रीन. आफ्टर अटुनमेंट प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे? काही बॉडी हिलिंग पॉइंट्स असतात, त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्याला हिलिंग करायचे. सगळ्यांना आपल्याला रेकीची प्रार्थना येते. रेकीची प्रार्थना मी शिकवली आहे, सगळ्यांना येते नक्की. आता मी तुम्हाला काही पॉइंट्स दाखवतात, ते आपल्याला काय करायचंय, आपल्याला हिलिंगच्या याच्यामध्ये बघायचंय की हे पॉइंट्स महत्वाचे आहेत आणि त्या पॉइंट्सला रेकी कशा पद्धतीने द्यायची आहेत. मॅडम, हो. मी सुनील परब बोलतोय. हा, बोला सर. काय नाही, आज मी माझे ते ऍडव्हान्स ईसीजी टेस्ट चालू आहे. येस. तर मला ते हॉल्टर लावलाय, हॉल्टर. ओके. तर तो पॅच लावलाय मी. हा. तर मी ते आज बसलो चालेल ना, तसं काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. बसा तुम्ही, काहीच हरकत हा नाही. काहीच हा, हरकत नाही. येस. कारण ते रिडिंग चालू आहे. येस येस. नो आम्हाला ते प्रॉब्लेम. आता हार्ट अट्युनमेंट जोड. नाही करायचे, फक्त पॉइंट समजून घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला रेकीची साधना करायची आहे. ओके. जी मॅडम. येस. ओके मॅडम, थँक्यू थँक्यू. येस. बघा, आपलं अट्युनमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? सात चक्र आपण समजून घेतले, सात चक्रांचं महत्त्व समजून घेतलं. आता आपल्याला काय करायचंय, या बॉडीवरती जी ऊर्जा आलेली आहे, ती रेकीची ऊर्जा मी स्वतः अनुभवायची आहे आणि 21 दिवसांची साधना आपल्याला करायची आहे. या 21 दिवसांच्या साधनेमध्ये मला माझ्या बॉडीला काय करायचं, हील करायचंय. शारीरिक वेदना असू द्या किंवा मानसिक वेदना असू द्या किंवा कुठलेही प्रॉब्लेम्स जरी असतील, तर आपल्याला काय करायचंय, ते सॉल्व्ह करायचे आहेत. मग प्रॉब्लेम्स कुठून येतात ते पण आपण बोललो की आपल्या चक्रांच्या आजूबाजूला काय होतं, एक निगेटिव्ह एनर्जीचं फील्ड तयार होतो. माझा ऑरा डिस्टर्ब होतो, मग चक्रा डिस्टर्ब होतात, मग आपल्याला काय होतात, आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. मग मला काय करायचंय हे समजून घ्यायचंय की पहिला पोझिशन आहे माझे डोळे. मी तुम्हाला सगळ्यांना एक दोन पॉइंट्स करून दाखवते, त्यानंतर मी एक्सप्लेन करते. माझ्या पूर्ण रेकीला प्रार्थना करायची आहे. अ, मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे.
मी डॉक्टर मिकाउसूंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या ऊर्जांना काय करायचं आहे आपल्याला? 2 मिनिटं मी माझ्या डोळ्यांना देणार आहे आणि रेकीला प्रार्थना करणार आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने माझे डोळे संपूर्णतः स्वस्थ झालेले आहेत. या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभलेलं आहे. माझ्या डोळ्यांना परमसुख प्राप्त होत आहे. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. ज्या लोकांना डोळ्याला चष्मा आहे त्यांनी आपला नंबर कमी करण्यासाठी याच पद्धतीने प्रार्थना करायची आहे. आपला डोळ्याचा चष्माचा नंबर कमी व्हावा, आपल्याला डोळ्यांनी क्लिअर दिसावं, तर आपल्याला डोळ्यांबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे आहेत. आणि तुम्ही जितकं पॉझिटिव्ह आपल्या डोळ्यांविषयी बोलणार तितके तुम्हाला सुंदर रिझल्ट दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने मिळणार आहे. येस अनंत सर. हा. येस समजतंय का? हो, समजते समजते. हा. तर या पद्धतीने आपल्याला पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे माझे डोळे. ठीक आहे. दुसरा पॉइंट कोणता येत आहे? पोझिशन 1 कळाली सगळ्यांना? एकदा हम्म. करून बघा. सगळ्यांनी रेकीचं आवाहन करा आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. काय करायचं? रेकीची प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी. रेकीला आवाहन करा आणि डोळ्यांना हील करायचे आपल्याला. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता समस्त गुरुजनांचे आभार व्यक्त करा. डॉक्टर मिकाउसूंचे आभार व्यक्त करायचेत आपल्याला. रेकीचे आपल्याला आभार व्यक्त करायचे. आवाहन करा रेकी शक्तीला आणि पूर्ण ऊर्जा 2 मिनिटं आपल्याला जे काही व्हायब्रेशन आहे ते डोळ्यांना द्यायचे आहेत. सगळ्यांनी डोळ्यांना व्हायब्रेशन द्यायचे आहेत. प्रणिता मॅम कॅमेरा ऑन करून बसा. शीतल मॅम. हा. रेकीचं आवाहन करा आणि पूर्ण ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्यायची. प्राजक्ता मॅम शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. पूर्ण ऊर्जा, पूर्ण 2 मिनिटं ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्यायची आहेत. आणि डोळ्यांविषयी तुम्हाला जितकं छान बोलता येईल ते सगळं इमॅजिन करा, सगळा विचार करा आणि अफर्मेशन द्या. या दिव्य रकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर कृपेच्या कृपेने माझे डोळे संपूर्णतः स्वस्थ झालेले आहेत. माझ्या डोळ्यांनी अगदी मला क्लिअर दिसत आहे. माझ्या डोळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. जमलं? मृदुल मॅडमला जमलं का? जमलं जमलं. जमलं. सगळ्यांना जमलंय? येस. पुढे जाऊया. लतिका मॅडम जमलंय का तुम्हाला? ओके. समजला पहिला पॉइंट?
शीतल मॅडम, आपल्याला डोळ्यांना ऊर्जा द्यायची आहे. रेकीचं आवाहन करा आणि डोळ्यांना ऊर्जा द्या. दुसरं आपल्याला काहीच करायचं नाहीये. येस, मी स्क्रीन शेअर करते आपल्याला पुन्हा. लक्ष ठेवा. आपला दुसरा पॉइंट आहे आपलं क्राऊन चक्र. काय करायचंय, पुन्हा आपल्याला दुसरा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ज्या लोकांना अतिविचार करायची सवय असेल त्यांनी आपल्या क्राऊन चक्राला हिलिंग करायची आहे. आणि माझं क्राऊन चक्र संपूर्णतः सुरक्षित आहे. माझं डोकं संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या संपूर्ण हो, बंद मेंदूमध्ये, केलं. डोक्यामध्ये पॉझिटिव्ह वरती विचार, गुडगी. हम्म. संपूर्णतः पॉझिटिव्ह विचार आहेत. या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, प्रार्थना करायची आहेत. जमतंय का? सुजाता मॅम, शीतल मॅम, सीमा मॅडम, जमतंय? येस. प्रत्येक चक्राच्या वेळेला रेकीची प्रार्थना करायची का मॅडम? प्रत्येक वेळेस आपल्याला 2 मिनिटं ऊर्जांना तिथे जेव्हा आपण ठेवतोय ना हात, हा. तेव्हाच आपल्याला हे करायचं की रेकीला आवाहन करायचं, तेव्हाच आपल्याला प्रार्थना करायची आणि 2 मिनिटं ऊर्जा तिथे द्यायची आहे. पूर्ण ऊर्जा आपल्याला तिथे फोकस, पूर्ण पूर्ण एनर्जी, पूर्ण अफर्मेशनच्या साहाय्याने, पूर्ण पॉझिटिव्हिटी साहाय्याने आपण काय करणार आहे, त्या ऊर्जांना तिथे फोकस करणार आहेत. अतिविचार करण्याची ज्या लोकांना सवय असते त्यांनी ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व प्रकारचे आपले प्रॉब्लेम्स हळूहळू का होईना दूर होणार आहेत. येस, समजलं आता? जमलंय? येस. आता पुढचा पॉइंट बघा काय आहे. पुढचा पॉइंट आहे माझे कान. बऱ्याच वेळा आपल्याला कानांचा काही प्रॉब्लेम होतो, कानाने ऐकू येत नाही, कान ठणकत राहतात. मग अशा वेळेला काय करायचंय, रेकी आपल्याला तिथे कशा पद्धतीने मदत करणार, दोन्ही हात आपल्याला कानांवरती ठेवायचे आणि या ऊर्जांना आपल्याला कानांना द्यायच्या आहेत. ठीक आहे. समजलं? आणि कानांना बोलणार, माझ्या कानांनी मी संपूर्णतः सुमधुर संगीत ऐकत आहे. माझे कान संपूर्णतः स्वस्थ आहेत. माझ्या कानांना दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. मी माझ्या कानांनी मला पाहिजे त्या सुंदर गोष्टी ऐकू शकत आहे. या पद्धतीने आपण कानांना अफर्मेशन द्यायचे आहेत. कळालं इथपर्यंत? जे तुम्हाला चांगलं वाटतं आहे ते आपल्याला कानांविषयी बोलून दाखवायचं आहे. पुढचा पॉइंट आहे आपल्या मागच्या साईडला थर्ड आय चक्र बघितलं होतं आपण. थर्ड आय चक्र सगळ्यांना आठवत आहे? थर्ड आय चक्राच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आपल्याला हात ठेवायचे आहेत. थर्ड आय चक्राच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हात ठेवायचे आहेत. आणि त्याच पद्धतीने थर्ड आय चक्राला पण आपल्याला हील करायचं आहे. पुढची पोझिशन बघूया, ते म्हणजे मान दुखते ना आपली, स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असतो. मग कुठे द्यायचं आहे तर, आणि किंवा आपला फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो बरेच वेळा. मग मी हिलिंग कुठे देणार आहे, मला पोझिशन नंबर 5 ला हिलिंग द्यायची आहे, माझ्या थ्रोट चक्राची बॅक साईड.
कारण थ्रोट चक्र समोरच्याही साईडने ऍक्टिव्हेट असतं आणि मागच्याही साईडने ऍक्टिव्हेट असतं. मला कुठे हिलिंग द्यावी लागेल? थ्रोट चक्राच्या बॅक साईडला मी हिलिंग देणार. आणि हळूहळू करायचं आहे. आपल्याला प्रॉब्लेम होत असेल तर घाई करायची नाही. सकाळी 2 पॉइंट करा, दुपारी करा, रात्री करा, जसा वेळ मिळतो तसं प्रॅक्टिस करायची. बॉडी हिलिंग पॉइंट्स एकदम करू नका. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, आणि जो जास्ती प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे की दृष्टी आपल्याला सुधरवायची आहे, डोळे हील करायचे, तर त्यांनी डोळ्यावरती जास्त हिलिंग करा. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी गळ्याचा जो चक्र आहे, ज्यांना फोर्जन शोल्डर आहे त्यांनी मागचे पॉइंट्स आहेत ते हील करा. समजलंय? हळूहळू करा, जास्त घाई करायची नाही. नंतर पोझिशन नंबर 5 ला आपण कॉन्सन्ट्रेट करणार. दोन्ही हात मी कुठे ठेवणार? माझ्या थ्रोट चक्राच्या बॅक साईडला, आणि मागून मी हिलिंग करणार. सेम पोझिशन, सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. आणि मग माझा फ्रंट साइड, ज्यांना थायरॉइडचा पॉइंट आहे, हा आपला ग्लँड्स असतात, थायरॉइड ग्लँड आहे इथे, तर आपण काय करणार? इथे हिलिंग देणार आहे. सेम आपल्याला माझे संपूर्ण हार्मोन्स काय आहे? बॅलन्स आहे. माझा थायरॉइड हार्मोन काय आहे? संपूर्णतः बॅलन्स झालेला आहे. माझ्या गळ्यामध्ये संपूर्णतः स्वास्थ्य लाभलेला आहे. दिव्यरेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने मी संपूर्णतः आनंदी, दीर्घायुषी आणि स्वस्थ झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला बोलून दाखवायचं आहे. तुम्हाला जे तुमच्या गळ्याबद्दल चांगल्या भावना वाटतात त्या सगळ्या भावना आपल्याला बोलवायचं. गळा काय करतो? आपल्याला गळ्यातून आपण सत्य आपल्या बाहेर पडत असतं. तर माझ्या मुखावरती सरस्वतीचा वास आहे. माझ्या मुखातून अक्षरशः सत्य, संपूर्णतः सत्य, सकारात्मक गोष्टी बाहेर पडत आहे. माझ्या बोलण्यानी सगळ्यांना समाधान वाटत आहे. या पद्धतीने आपण गळ्याला हिलिंग करायची आहे. जे तुम्हाला पाहिजे ते बोलून दाखवायचं आहे. जे तुम्हाला पाहिजे ते बोलून दाखवायचं आहे. कळतंय का आनंद सर, प्रवीण कुमार सर? हो हो. येस. पुढचा पॉइंट आहे, गळा झाला. समोरून गळ्याचं पोझिशन, मागची भुवयाची पोझिशन. आता आपलं हृदय चक्र महत्वाचं आहे ना. हृदय चक्र, हार्टचे आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून आपण कुठे हिलिंग करणार? माझ्या हृदयावरती आपल्याला हिलिंग करायची आहे. तुम्ही तुमच्या हृदयावरती हिलिंग करा. दोन्ही हात या पोझिशननी ठेवले तरीही चालतील, खालीवर, किंवा या पद्धतीने तुम्ही हृदयाला सेंटरला ठेवले तरीही चालतील. दिसतेय का मी? नाही, थोडी मागे होऊन जाते बघा. दोन्ही हात हृदयाच्या जवळ ठेवायचेत, हृदयावरती ठेवायचेत, किंवा या पद्धतीने ठेवले तरीही चालतील. आपलं हृदय जिथे आहे तिथे आपण हात ठेवायचे आहेत या पद्धतीने. माझ्या हृदयात संपूर्णतः दयेचा, करुणेचा, प्रेमाचा भाव निर्माण झालेला आहे. माझ्या हृदयात क्षमा आहे. माझ्या हृदयात शांती आहे. माझ्या हृदयात प्रत्येकाविषयी प्रेमाचा भाव आहे. माझं हृदय संपूर्णतः सुरक्षित, या दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने माझ्या हृदयाला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. या पद्धतीने आपल्याला हृदयाला अफर्मेशन द्यायचे आहेत. समजलं हृदयाचा पॉइंट प्रत्येकाला? पुढचा पॉइंट आहे आपला, आपल्या चेस्ट. इथे आपले लंग्स पण असतात, आणि चेस्ट, आपल्या चेस्टला हिलिंग द्यायची आहेत, जेणेकरून आपल्या चेस्टही संपूर्णतः स्वस्थ राहिले पाहिजेत. त्यासाठी आपण हिलिंग देणार आहोत.
आणि याच पद्धतीने आपल्याला आपल्या चेस्टची हिलिंग करायची आहे, प्रत्येकाने करायची आहे. व्हेरी गुड. त्यानंतर आपलं मणिपूर चक्र जे पैशांसाठी आपल्याला मदत करणार. मग मणिपूर चक्राला आपल्याला रेकी द्यायची आहे. याच पद्धतीने मी पूर्ण रेकी शक्तीला आवाहन करून आपल्या मणिपूर चक्र म्हणजे आपल्या बरगड्यांच्या खाली मणिपूर चक्राला हिलिंग द्यायची आहे. बऱ्याच लोकांना पैशांच्या समस्या असतात, डायबिटीजचा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर डायजेशनचे पण प्रॉब्लेम्स असतात, पोटफुगी होत असते, पोट साफ होत नाही, अ, सतत आपल्याला असं वाटतं की अजूनही माझ्या पोटात काहीतरी भरल्यासारखं वाटतं आहे, जडपणा वाटत आहे. त्यांनी आपल्या बरगड्यांच्या खाली आणि नाभीच्या 3 बोटं वरती, बरगड्यांच्या खाली आणि नाभीच्या पोझिशन नंबर 9ला फॉलो करा. पोझिशन नंबर 9ला फॉलो करा. अफर्मेशन द्या तिथे आपल्याला. माझं मणिपूर चक्र संपूर्णतः सुरक्षित आहे. माझं मणिपूर चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या सहाय्याने माझ्या मणिपूर चक्रांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभलेला आहे. माझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत आहे. माझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत आहे. माझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या सर्व इच्छा दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या कृपेने पूर्ण होत आहे. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. हे ईश्वर असंच होऊ देत. या पद्धतीने आपण मणिपूर चक्राला हिलिंग देणार आहोत. समजलं? ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपल्या लाईफमध्ये पैशांचे ब्लॉकेजेस आहेत, त्यांनी त्यांनी या पद्धतीने हिलिंग करायची आहेत. ओके, पुढचं पॉइंट घेऊया. हा, इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कोणी लेट जॉईन झाला आहे, कोणाला समजत नाहीये? सुवर्णा मॅडम समजत आहे? तेजस्विनी मॅडम? हा मॅम, मी लेट जॉईन झाले. कोण जॉईन झालं लेट? मी सुवर्ण. अच्छा, काय करायचंय? आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आणि जे पॉइंट्स मी दाखवलेत त्याला हिलिंग द्यायची. काय करायचे? हिलिंग द्यायची आहेत. मग हिलिंग कशा पद्धतीने द्यायची? मी रेकीचं आवाहन करणार, रेकीची प्रेयर म्हणणार आणि माझ्या हातातल्या ऊर्जा, जे पॉइंट्स मी दाखवले त्याच्यावरती 2 मिनिटं देणार. आणि समजा माझं आता आपण मणिपूर चक्र बघितलं. मणिपूर चक्र कुठे आहे? नाभी चक्राच्या 3 बोटं खाली. मग नाभी चक्राच्या 3 बोटं खाली आपण हातांनी पूर्ण ऊर्जा तिथे द्यायची आहे. 21 दिवस आपल्याला याच पद्धतीने हिलिंग करायची आहे. ठीक आहे. उद्या सकाळपासून मी सेशन वाटलं तर तुम्ही जर सगळेजण रेडी असाल तर मी उद्याच्या दिवस तुमची प्रॅक्टिस घ्यायला तयार आहे. जर तुम्ही सगळे रेडी असाल तर आपण सकाळी
एक डेली प्रॅक्टिस कशी करायची याचा आपण घेऊया. मी तुमची सगळ्यांची प्रॅक्टिस करून घेईल की कशा पद्धतीने आपल्याला दररोजची आपली साधना ठेवायची आहे. त्याचं रेकॉर्डिंग द्याल ना मॅडम? हो हो, साधनेचं रेकॉर्डिंग मिळेल. कारण मला उद्या सकाळी जमणार नाहीये. बरं, कोणाला जमणार नाहीये? अंजनी. बरं अंजली मॅम, का बरं, म्हणजे बरं नाहीये का? नाही नाही, घरी पाहुणे येणार आहेत. बरं बरं, चालतंय. रेकॉर्डिंग आहे आपली युट्यूबला पण अवेलेबल आहे आणि तसंही त्याचं देईल मी. हो. येस. उद्या सकाळी किती वाजता? 7:30 ठीक आहे की अजून लवकर घ्यायचं? चालेल 7:30. 7:30 चालेल का सगळ्यांना? हो हो, 7 वाजता त्याच्या आधी तरी पण चालेल. चालेल. त्याच्या अगोदर चालेल? त्याच्या अगोदर हो चालेल हो, की मॅडम. त्याच्या अगोदर नको घेऊ? त्याच्या अगोदर त्याच्या चालेल. अगोदर चालेल. बरं, त्याच्या अगोदर ठेवते. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुरू होऊन जाईल. किती वेळाचं असेल? 1 तास? हा. मग सकाळी लवकर असेल तर जमेल मला. बरं बरं, चालेल. व्हिडिओनी पण मी म्हणजे शांततेने समजून सांगणार आहे. त्याच्याने हळूहळू स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने आपल्याला जायचंय की सिक्वेन्स कसा फॉलो करायचा. डोंट वरी. मॅडम उद्याचं आम्हाला डेली प्रॅक्टिसचं हे पाहिजे युट्यूबवर काय असेल हो, link. डेली प्रॅक्टिसचा युट्यूबला पण व्हिडिओ आहे आणि मी म्हणजे काय होईल? तुमच्याकडून करून घेईल. जेणेकरून हा, कसं होईल की तुम्हाला मग रोजची साधना करायला सोपं जाणार. बरोबर. हं? ओके, थँक्यू. आणि कशानंतर काय गोष्ट करायची हे तुम्हाला समजलं ना एकदा की सोपं हा, वाटेल. ओके, थँक्यू. येस येस. पुढे जाऊया आपण. आता आपला पुढचा पॉइंट आहे तो 10वा पोझिशन आहे माझे. कुठला आहे आपला? स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचा पॉइंट बघायचा आहे जिथे आपलं गर्भाशय असतं. आपल्या पोटाच्या आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटं खाली आपण हिलिंग देणार आहोत. आणि तिथे आपल्याला जे स्वादिष्टान चक्र, ज्यांना मिसकॅरेजचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या गर्भाशयाला काही गाठी असतील, फायब्रॉइडच्या गाठी असतील किंवा किडनीचे काही प्रॉब्लेम्स असतील, आपले गट हेल्थ इश्यू असेल, लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, तिथे जरा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण स्वादिष्टान चक्रावर हिलिंग करायची आहे. ठीक आहे. आणि स्वादिष्टान चक्राला तुम्हाला काही जसं आपल्याला युरिन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तरीही तुम्ही हिलिंग करू शकता. तर तिथे तुम्हाला स्वादिष्टान चक्राला हिलिंग करताना म्हणायचं आहे की मी संपूर्णतः स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे. माझ्या संपूर्ण स्वादिष्टान चक्राला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझं गर्भाशय, जर लेडीज असेल तर त्यांनी म्हणायचंय माझं गर्भाशय संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या गर्भाशयाला संपूर्णतः पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे आणि माझ्या गर्भाशयाला काय दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने अगदी स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे सुरक्षित आहे. जितकं तुम्ही या पद्धतीने तुमच्या गर्भाशयाला किंवा तुमच्या स्वादिष्टान चक्राला हिलिंग देणार आहे तितकी तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार, तितका तुम्हाला तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करता येतील, तितकाच तुम्हाला आनंदही व्यक्त करता येणार आहे. ओके. नंतर रूट चक्र, आपल्या दोन्ही पायांच्या मधात आपल्याला हिलिंग करायची आहे. जिथे आपले पाय जॉईंट होते तिथे तुम्हाला हिलिंग करायची आहे. रूट चक्राची पोझिशन नंबर 11. ज्यांना फायनान्शियल स्टॅबिलिटी वाटत नाही, ज्यांना असं वाटतं की माझं कसं होईल, पुढे काय, ज्याला भीती वाटते आहे किंवा आपल्या अस्तित्वाला कुठेतरी धक्का लागतोय असं वाटत आहे, या पद्धतीने कुठली तरी भीतीची भावना तुमच्या मनात असेल, कुठेतरी अँझायटी होत असेल, कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीतरी अस्वस्थ झालेलं आहे, तेव्हा मला रूट चक्राला हिलिंग करायची आहे. कळालं? रूट चक्र म्हणजे दोन्ही पायांच्या मधातली पोझिशन. ओके. पुढचे म्हणजे माझे दोन्ही गुडघे, पोझिशन नंबर 12 आणि 13. कुठे करायचे? गुडघे दुखतात ना आपले, मग गुडघे दुखू नये आणि जर दुखत नसतील तर फ्युचरमध्ये दुखू नये म्हणून काय करायचंय, मला गुडघ्यांचे आभार व्यक्त करायचे, रेकीचं आवाहन करायचं, रेकीची प्रार्थना करायची आणि मी दोन्ही गुडघ्यांना काय करणार आहे? हिलिंग देणार आहे. दोन्ही गुडघ्यांना आपल्याला काय करायची? हिलिंग द्यायची आहे.
बोलायचं आहे की माझ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने ईश्वर गुरूंच्या कृपेने संपूर्णतः स्वास्थ्य लाभलेलं आहे. माझे दोन्ही गुडघे अधिकाधिक कार्यरत झालेले आहेत. मला माझ्या दोन्ही गुडघ्यांच्या साहाय्याने खूप सारी मदत प्राप्त होत आहे. थँक्यू गॉड. हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. या पद्धतीने आपण काय रेकीचं पूर्ण आवाहन करून पूर्ण एनर्जी दोन्ही गुडघ्यांना द्यायची आहे. बारा आणि 13 पॉइंट समजला. याचा मी एक इमेज तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून दिल वाटलं तर. हम्म? म्हणजे थोडं सोपं जाईल की इमेज बघून पण करू शकता. पुढे जाऊया आपण. पुढचा पॉइंट आहे, कुठे आहे? माझ्या हृदयाच्या मागच्या साईडला. जितकी तुमची जाते आहे, तुमचे दोन्ही हात जिथपर्यंत पोचतात तिथपर्यंत आपल्याला हिलिंग करायची आहे. ठीक आहे. पाठ दुखते ना आपली, तर पाठीला आपल्याला हिलिंग करायची आहे. पाठीचे दुखणे कमी व्हावे त्यासाठी आपण पाठीला हिलिंग करणार आहे. रेकीची प्रार्थना करायची आणि सेम प्रोसिजर फॉलो करायची. ओके. मग आहे माझ्या मणिपूर चक्राची बॅक साइड. दोन्ही हात आपल्याला मणिपूर चक्र बघायचंय. बरगड्या जिथे संपतात तिथे आपल्याला दोन्ही हात बॅक साइडनी न्यायचे. हा, जर तुमच्या वयोमानानुसार तुमचं काही दुखत असेल तर हळूहळू हिलिंग करा. जेवढी शक्य होत असेल तेवढी हिलिंग करायची आहे. मग या केसमध्ये आपण काय करू शकतो, जेव्हा तुम्ही बॅक साईडला हिलिंग करू शकत नाही तेव्हा फ्रंट साईडला आपल्याला हिलिंग करायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मी माझ्या मागच्या मणिपूर चक्राला काय करते आहे, माझ्या समोरच्या मणिपूर चक्राला माझं मागचं मणिपूर चक्राचा भाग घोषित करत आहे. जेव्हा आपले हात पुरत नाही ना, बऱ्याच ठिकाणी आपले हात जाणार नाही, पुरणार नाही, तेव्हा काय करायचं, या पद्धतीने आपल्याला घोषणा करायची आहे. दुसरा पॉइंट आपण बघितला, 15वा पॉइंट, की माझ्या बॅक साईडला आपल्याला मणिपूर चक्राच्या साईडला हिलिंग करायची. त्याच्या खाली जायचं जिथे आपलं स्वादिष्टान चक्र आहे, किडनी आहे, तिथे आपण बॅक साईडनी हिलिंग करणार आहे. हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात येत आहेत का, की आपल्याला 7ही चक्रांच्या भोवती हिलिंग करायची आहे? आलं का हे लक्षात, की आपण जे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये बॉडीचे सेंटर्स म्हणतो त्याला आपण काय करतोय, हिलिंग देतो आहे. ते चक्र जर चांगले झाले, मला माझ्या चक्रांमधले ब्लॉकेजेस काढता आले तर किती सुंदर होईल. जेणेकरून मला लाईफमध्ये प्रॉब्लेम्स हळूहळू का होईना ते सॉल्व्ह होणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे माझं पोझिशन नंबर 16 आपण बघितला. पोझिशन नंबर 17 माझं रूट चक्र, टेलबोन आहे ना, तिथे तिथे आपण रेकीची प्रार्थना करणार. रूट चक्राला आपल्याला हिलिंग करायची आहे. ज्यांना आपल्याला साधारणतः गुडघे दुखतात त्यासाठी पण रूट चक्राची हिलिंग करायची आहे. तुम्हाला पायांमध्ये त्राण जाणवत नाही, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर पाईल्सचा प्रॉब्लेम आहे, फिशरचा प्रॉब्लेम आहे, तरीही आपण रूट चक्राला हिलिंग करणार आहोत. आणि रूट चक्राला ही हिलिंग करताना सेम आपल्याला जे रूट चक्राकडनं पाहिजे आहे ते बोलून दाखवायचं. आणि त्यानंतर 18वा पोझिशन नंबर पॉइंट आहे, ते म्हणजे मेन पॉइंट तुम्हाला सगळ्यांना सांगते. ते हे सगळे जे आहे ना 18 मेन पॉइंट्स आहेत, त्या व्यतिरिक्तही काही बॉडी हिलिंग पॉइंट्स आहेत जे तुम्हाला चार्टमध्ये दिले जातील. शक्य असेल तर 24 बॉडी हिलिंग पॉइंट करा, नसतील जेवढे शक्य आहे तेवढे करा. ऍटलिस्ट आपल्या प्रॉब्लेमवर फोकस करून तरी बॉडी हिलिंग पॉइंट करायचे आहे. मग मला येते पोझिशन नंबर 18, म्हणजे माझे दोन्ही तळवे. हे तळवे आपल्याला काय सांगितलंय, आपल्या शरीराचं चालतं बोलतं वाहन म्हणजे माझे पाय. आणि माझे पायच जर व्यवस्थित नसतील तर काय होईल, बरोबर ना. चालतं बोलतं वाहन आहे माझ्या शरीराचं, मला कळतच नाही की मला जिथे पाहिजे तिथे घेऊन जाणार, ज्याला जे करायचं आहे तिथे माझे हात पाय मला सपोर्ट करणार. जेव्हा माझे हात पाय मला सपोर्ट करत नाही, मला तेव्हा त्याचं महत्व कळतं की अरे बापरे, की माझे हात आहेत म्हणून मला भरपूर कामं करताय, पाय आहेत म्हणून मला चालता येत आहे. एकदा आपले पायातलं कुठलंही, समजा फॉर एक्झाम्पल विटॅमिन डी कमी झालं आणि तेथली लेवल किंवा B12 कमी झालं तर आपल्या पायाला गोळी यायला लागतात. मग तो प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला होत असतो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की आपण किती डिस्टर्ब होतो आणि किती आपण पायावरती डिपेंड आहोत.
या पायांमध्ये जर ताकद संपली तर मला जे पाहिजे ते मी करू शकणार नाही. ज्या ठिकाणी मला जायचं आहे ते मी अचीव करणार नाही. म्हणून माझ्या तळव्याला हिलिंग करताना त्याचे खूप धन्यवाद व्यक्त करा आणि माझ्या तळव्यांना टाचेला हिलिंग करा. दोन्ही टाच अगदी प्रेमाने हातात धरा आणि त्याला बोला की थँक्यू, तुम्ही मला नेहमी सहाय्य करता आहे, तुमच्यामुळे मी चालू शकते आहे. आणि तुम्हाला रेकी शक्तीला आवाहन करा आणि याच टाचेला माझ्या संपूर्ण पायांना, मांड्यांना संपूर्णतः लाभ झालेला आहे. हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ दे. या पद्धतीने आपल्याला पोझिशन नंबर 18ला हिलिंग करायची आहे. इथपर्यंत कोणाच्या काही शंका आहेत? नक्की. जर कुठला पॉइंट समजला नसेल तर पुन्हा विचारू शकता. इथपर्यंत समजलं आहे का सगळ्यांना? हो मॅम. हो मॅम. ओके, व्हेरी गुड. ओके, आता आपल्याला पुढे बघायचं आहे की रेकीचा जेव्हा आपण वापर करतो आहे तेव्हा आपल्याला काही जे वाक्य जे रोज आपल्याला बोलायचे आहेत ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि त्या पद्धतीने आपल्याला दररोज रेकीचे हे वाक्य आपल्या स्वतःसाठी बोलायचे आहेत. तर ते वाक्य कुठले आहेत? अ, ते वाक्य आहेत आय एम द बेस्ट. आहात ना तुम्ही बेस्ट? ते वाक्य कुठले आहेत? आय एम द बेस्ट. सुजाता मॅडम, बेस्ट आहात ना तुम्ही? येस मॅम. येस. आय कॅन डू इट. आपल्याला म्हणायचं आहे आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी. गॉड इज ऑलवेज विथ मी. आय एम विनर. टुडे इज माय डे. काय बोलायचंय आपल्याला? I आय am the एम द best. बेस्ट. I can do it. आय कॅन डू इट. God गॉड इज ऑलवेज विथ मी. गॉड इज ऑलवेज विथ मी. with आय me. एम विनर. टुडे इज माय डे. लक्षात आलं सगळ्यांना? काय बोलायचंय तुम्हाला? आय एम द बेस्ट. सगळ्यांनी म्हणा आय एम द I बेस्ट. am the I best. I आय am एम the द am best. बेस्ट. आय कॅन डू इट. I I can am do the it. best. I can I do can it. do it. गॉड इज ऑलवेज विथ मी. God is always always with God is with always me. with with me. me. आय एम I विनर. am winner. I I am am winner. winner. टुडे इज माय Today डे. is my Today day. Today is is my my day. day. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? रेकीचा वापर करायचा आहे आणि स्वतः उठल्याबरोबर पहिल्यांदा बेडमध्ये जिथे आहात तिथे दोन्ही हात ओपन करा आणि सुंदर आपल्या हातातली एनर्जी फील करा. आणि तुमच्या सोबत जर तुमचं कुटुंबही उठलेलं आहे तर त्या ईश्वराचे, त्या दिव्य रेकी शक्तीचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहे आणि बोलायचं आहे दोन्ही हात ओपन करून. मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे, जबरदस्त आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी वंडरफुल लाईफ. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल लाईफ. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल लाईफ. मला माझं इतकं सुंदर जीवन देण्यासाठी हे ईश्वरा तुझे कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. या पद्धतीने आपल्याला रोज स्वतःच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. समजलं इथपर्यंत? आणि हो. येस, हे हे वाक्य दररोज उठल्याबरोबर आपल्याला बोलायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवू शकता. मी तुम्हाला अफर्मेशन पण सांगितले होते. आज ग्रुपमध्ये काही अफर्मेशनची लिस्ट पाठवते. त्या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन येलो पेजेसच्या डायरीवरती रेड पेननी लिहायचे आहेत. हा, हे काय करायचंय? जे वाक्य मी तुम्हाला पाठवते ते येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी लिहा. नसेल येलो कलरची डायरी तर आपण आपली जे काही नोटबुक असेल, वही असेल त्यावरती आपल्याला ब्लू पेननी लिहिले तरी चालते.
ओके, पुढच्या टॉपिक वर जाऊया. आज मला दोन्ही स्क्रीन मध्ये बसावं लागतंय कारण एका स्क्रीन मध्ये अर्धे दिसतंय, एका स्क्रीन मध्ये अर्धे दिसतंय. ओके, पुढचा टॉपिक आहे ॲनिमल रेकी. काय द्यायचंय आपल्याला? ॲनिमल रेकी. ऐकलंय का कोणी याबद्दल? नाही मॅम. बर, ॲनिमल रेकी म्हणजे ज्या पद्धतीने आपण माणसांना रेकी देऊ शकतो, त्याच पद्धतीने आपण प्राण्यांना देखील रेकीच्या साहाय्याने मदत करू शकतो. अगदी आपल्या घरातले जे झाडं आहेत त्यांना देखील आपण हील करू शकतो. सुवर्णा मॅडम, मला मेसेज टाका, मी ग्रुपमध्ये ऍड करते तुम्हाला. ओके, तर आपल्याला रेकीचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते समजून घेऊ. जसं आपण प्राण्यांना द्यायची आहे रेकी, आतापर्यंत आपण माणसांना रेकी देत होतो, तसं आपण आपल्या आजूबाजूचे झाडं आहेत किंवा तुमचे पाळीव प्राणी जे तुमच्या घरात असतात किंवा असं वाटतं आहे की आपल्याला जर कोणाची मदत करायची आहे कुठल्या प्राण्याची, तेव्हा आपली गाय असू द्या, आपले कुत्रे, जे काही मांजरी पाळतात किंवा आपल्याकडे पक्षी असतात, त्या पक्ष्यांना रेकी कशा पद्धतीने द्यायची. तर सेम प्रोसिजर आहे. ऑरा आपला लॉक करायचा, रेकीचं आवाहन करायचं, ऑरा लॉक करायचा आणि आपल्या ज्या ऊर्जा आहे त्या आवाहन करायच्या, रेकीला कॉल करायचं, रेकीची प्रार्थना करायची आणि दोन्ही हात मला माझ्या झाडांवरती द्यायचे. काय करायचे? झाडांना रेकी देताना पूर्ण म्हणजे आपल्या हातामध्ये जसं आपण एनर्जीचा बॉल क्रिएट केला होता तसं सुंदर. मी माझ्या जवळचं तुम्हाला एक झाड दाखवते. हे झाड दिसतंय का? हम्म. येस, सुंदर आहे ना? पण क्रिस्टलचं झाड आहे. फॉर एक्झाम्पल, ही जर माझ्या घराची तुळस आहे, तर मी काय करणार? दोन्ही हात या पद्धतीने आजूबाजूला ठेवणार आणि त्याला रेकी देणार. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. हे रेकी शक्ती माझी मदत कर, हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्या गोष्टी तुम्हाला ज्या झाडाकडनं पाहिजे असतील, ते झाड वाढत नसेल तर या झाड वाढत आहे, दिवसेंदिवस या झाडाची अधिकाधिक ग्रोथ होते आहे. जर त्या झाडाला फुलं येत नसतील तर तुम्हाला तसं बोलायचं आहे. आणि आपले संपूर्ण एनर्जी 2 मिनिटं आपण पूर्ण ऊर्जा त्या झाडांना द्यायची. आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपण झाडाला रेकी देणार आहोत. आणि नंतर आपण ज्या झाडाला अफर्मेशन बोललोय, त्या संवेदना आपल्या संपल्यानंतर आपल्याला रेकीला थँक्यू म्हणायचं आहे, त्या झाडाला थँक्यू म्हणायचं आहे, स्वतःला, डॉक्टर मिकाऊसूंना थँक्यू, थँक्यू ईश्वरा, थँक्यू गॉड, हे असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत. या पद्धतीने आपण झाडाची हिलिंग करणार आहोत. दिसलंय? समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? आपल्या आजूबाजूच्या जर झाडं आहेत ते वाढत नसतील, ज्यांच्याकडे फुलं येत नसतील, तर आपण काय करणार? त्या झाडांना या पद्धतीने हील करणार. ओके, समजतंय? मग पुढचे आहेत आपले पाळीव प्राणी. मग पाळीव प्राण्यांना हिलिंग कशी पाहिजे? जेव्हा आपण पाळीव प्राणी पक्ष्यांना हिलिंग देतो आहे तेव्हा आपली कॉर्ड कटिंग, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, रेकी दिल्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करायची, म्हणजे आपण त्यांच्या सोबतचं जे कनेक्शन केलं होतं ते ब्रेक करायचं. कुठलाही आपल्याला रेकी जेव्हा आपण देतो आहे, स्वतःला आपण देतो आहे, तेव्हा हात धुवून घ्या स्वच्छ, किंवा इतरांनाही तुम्ही रेकी देत आहे तेव्हाही आपल्याला हात धुवून घ्यायचे आहे. आपण जेव्हा झाडाला देतो आहे किंवा पक्षाला, प्राण्याला हिलिंग देणार, तेव्हाही हिलिंग झाल्यानंतर आपले दोन्ही हात स्वच्छ मिठाच्या पाण्याने, कॉफी पावडरनी, किंवा आपल्याला गुलाबजलचा वापर जर करता येत असेल, औरा पावडर तुमच्याकडे असेल, तर त्यांनी आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे. मग मी प्राण्यांना कशा पद्धतीने रेकी देणार? दोन्ही हात आपल्याला त्याच पद्धतीने एनर्जाइज करायचे, रेकीचं आवाहन करायचं आणि रेकीची प्रार्थना करायची. माझा मी ऑरा लॉक करणार, इथे ऑरा लॉक करायचा. हे ईश्वरा, माझा ऑरा पूर्णतः प्रोटेक्टेड आहे, पूर्णतः प्रोटेक्टेड आहे. हे दिव्य रेकी शक्ती माझे 7ही चक्र, संपूर्ण ओरा, होल बॉडी याला काय कर, प्रोटेक्शन झोन मध्ये टाक. आणि नंतर आपल्याला पूर्ण एनर्जीला काय करायचंय? 2 मिनिटं, समजा इथे माझा डॉग आहे तर मी काय करणार? माझ्या कुत्र्यावरती या पद्धतीने हात ठेवणार
आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपण हिलिंग देणार आहोत. समजलंय इथपर्यंत नक्की? ज्यांच्याकडे आपले पाळीव प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांनी या पद्धतीने हिलिंग द्यायची आहेत. ॲनिमल रेकी हा टॉपिक समजला आहे? हा. अर्थ हिलिंग झालंय आपलं. हो बोला, कोण बोलतंय? सुजाता. हा सुजाता मॅडम बोला. मॅम, प्राण्यांना अफर्मेशन्स कसे द्यायचे? त्याच पद्धतीने या दिव्यरकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या कृपेने यांना जे काही प्राण्याला प्रॉब्लेम असेल तर त्याचा स्वास्थ्य लाभ झालेला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात नाहीत ना, ते मुकं असतात, त्यांना बोलू शकत नाहीत, तर त्यांना काय बोलायचंय? त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. कारण रेकी देताना त्यांच्यासाठी आपण काय करणार? बॉडी हिलिंगसाठी देणार. त्यांच्या शारीरिक वेदना असतील तर त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार. त्यामुळे त्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ते प्राणी असू द्या की हे झाड सुरक्षित आहे. संपूर्णतः पॉझिटिव्हिटीनी किंवा सकारात्मक ऊर्जांनी या झाडाला या ऊर्जा मिळालेल्या आहेत किंवा संपूर्णतः सकारात्मक ऊर्जा या प्राण्यांनी ग्रहण केलेल्या आहे. रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने हे झाड किंवा तो प्राणीचं नाव घ्या. ते सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी. थँक्स टू झाडातला किंवा त्या प्राण्याचे आभार माहा. आणि ऑरा आपला काय करायचं? समोरच्या सोबतचं कनेक्शन कट 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 आणि डिलीट 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 या पद्धतीने आपण ऑराला काय करणार? ब्रेक करणार. समोरच्याचं सोबतचं कनेक्शन ब्रेक करणार, कॉर्ड कटिंग करणार. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो मॅम. आता कोणाचे काही प्रश्न आहेत का? खूप काही कन्फ्युजन होतं. हा लतिका मॅडम. मॅडम विचारू का? हा बोला. हा, आपण आता आपले स्वतःच जे ते हिलिंग तुम्ही पॉइंट सांगितले, असं आपण जर का दुसऱ्याला कोणा फॅमिली मेंबरला पण देऊ शकतो ना? 21 जसं तुम्ही दिवसांच्या साधनेनंतर तुम्ही द्या फॅमिली मेंबरला हिलिंग. अच्छा, ओके, हा, 21 ठीक आहे. दिवसांची साधना होऊ द्या. हं. त्याच्यानंतर हिलिंग द्या, म्हणजे अजून चांगले रिझल्ट येतील. म्हणजे पहिल्यांदा ओके, माझ्या शरीरामध्ये छोटे मोठे जर दुखणे असतील ते सॉल्व्ह होऊन जातील. आणि मग मला काय होईल? माझी ऊर्जा वाढवायची पहिल्यांदा आणि मग आपण इतरांची मदत करायची. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. अजून? मॅडम हो. हॅलो. हा सर बोला. मॅडम, जेव्हा आपण स्वतःच्या बॉडी पार्ट्सला हिलिंग देतोय हम्म. तेव्हा पण स्वतःचा ऑरा लॉक करणं कंपल्सरी आहे का? स्वतःच्या बॉडी पार्ट्सला हिलिंग देतोय तर ऑरा लॉक करू नका ना. दुसऱ्यांना हिलिंग देताना ऑरा लॉक करा. हा हम्म. हा, म्हणजे स्वतःच्या बॉडी पार्ट्सला देताना काही गरज हा, नाहीये. पण बाहेर जात आहे 4 लोक, हा आपल्याला अननोन लोकांमध्ये जावं लागतं. बरेच वेळा आपल्याला ट्रॅव्हलिंग करावं लागतं. काही लोक आपल्याबद्दल चांगला विचार करतात, काही लोक नकारात्मक विचार करतात. आता आपण एवढी सुंदर साधना करायला सुरुवात करणार, अजून आपण पॉझिटिव्ह होणार. आपल्याला आजूबाजूला एक पॉझिटिव्ह ऊर्जांचं वलय आपल्या आजूबाजूला आपण क्रिएट करत असतो. मग अशा वेळेस आपल्याकडे कुठलीही नकारात्मकता प्रवेश करू नये म्हणून आपल्याला बाहेर जाताना ऑरा लॉक करून जायचा. नाही विसर पडला एखाद्या वेळेस तर ठीक आहे, होत आहे. कधी कधी आपण घाई गडबडीत असतो तेव्हा आपल्याला विसर पडू शकतो, पण इट्स ओके. ओके येस. मॅडम, येस, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न? कुणाल सर, एकता पद्मने मॅडम, सीमा मॅडम, सुनील सर, कोण? समजलं मॅडम. येस. उद्या सकाळी आपण प्रॅक्टिस घेऊया. हा बोला. जर आपण स्वतः हिलिंग केलं साधना सुरू असताना तर चालते? काय म्हटलं संस्कृती मॅडम? म्हणजे जर साधना सुरू असताना जर आपण स्वतः हिलिंग केलं तर चालते?
हा, स्वतः स्वतःच हिलिंग करत आहोत ना आपण. साधनेच्या दरम्यान आपली हिलिंगच सुरू आहे. कारण आपण इतके वेळा रेकीला प्रार्थना करतो आहे. आपल्या पूर्ण बॉडीच्या मधले 7 चक्र असू द्या, आजूबाजूचं वलय, ऑरा क्लिनिंग, सगळी जी प्रोसिजर करतो आहे यामध्ये तुम्ही स्वतःचीच हिलिंग करत आहात. 21 दिवसामध्ये मी पहिल्यांदा माझ्या लाईफमधले ब्लॉकेजेस रिमूव्ह करणार आणि नंतर काय करणार, आपण इतर गोष्टींवरती फोकस करणार. जर कळालं? पेन होत असेल किंवा हा, अमोल सर, काय म्हटलं संस्कृती मॅडम, एकदा बोला, मला आवाज नाही येते तुमचा क्लिअर. जर पेन होत असेल तर मग केलं तर चालते ना आपण? हा, आपण जर क्लिन्झिंग करतानाच आपली प्रोसिजर सगळी होते ना, मग 21 दिवसांची साधना कंप्लीट केल्यानंतर मग आपण इतरांना हिलिंग देऊ शकतो. तोपर्यंत आपण स्वतःचं पहिल्यांदा पूर्ण कंप्लीट करायचं आणि मग इतरांपर्यंत पोहोचायचं. मॅडम एक प्रश्न होता. हा, आपण हिलिंग देताना समोरच्या व्यक्तीला म्हणजे खाली मॅट वगैरे पाहिजे का पायाखाली? येस, पायाखाली हिलिंग देताना मॅट पाहिजे. तुम्ही पण साधनेला बसताना कसं बसायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आसन घेऊन बसायचं आहे. त्या आसनाचा कलर जर जांभळा किंवा लाल असेल तर चांगला आहे. जांभळ्या कलरचं आसन घेऊन बसा, खूप सुंदर ऊर्जा जाणवतात. आणि नेहमी साधनेला बसताना एकतर म्हणजे चक्रा मेडिटेशन करता आहात तरी पण तुम्ही एकतर तुम्ही पूर्ण आपल्या पाठीवरती झोपून चक्रा मेडिटेशन करू शकता, किंवा पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला साधना करायची आहे. थोडासा त्रास जाणवतो इनिशियल लेवलला, पण तो हळूहळू हळूहळू आपल्याला सवय झाल्यावरती कमी होईल. अजून कोणाला बोलायचं? मॅडम, हो उद्याचं रेकॉर्डिंग मिळणार ना हो सकाळचं? कारण मी बैठकीला जाईल ना. हो हो, काही प्रॉब्लेम नाही, पाठवते मी रेकॉर्ड. हम्म. जॉबवर जाताना ऑरा लॉक करावं लागेल का? सर, तुम्ही करू शकता आणि बघा, ऑरा क्लिनिंग करणं, ऑरा लॉक करणं आणि तुम्हाला काय रिझल्ट जाणवतात ते बघा. नाही शक्य होत असेल तर आल्यावरती ऑरा क्लिनिंग करा. मिठाच्या पाण्याने, कॉफी पावडरनी आंघोळ करून बघा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला जाणवतील आणि तुमच्या ऊर्जा तुम्हालाच वाढलेल्या जाणवतील. आपण काल काही अनुभव घेतलेत. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? इथपर्यंत शिकवलेलं समजलं आहे का? मॅडम, मॅडम, दुसऱ्यांना आपण रेकी देताना आपण आपल्याला कसं प्रत्येक चक्रावर हात ठेवतो ना, हा तसं दुसऱ्यांना देतानाही त्यांच्या चक्रांवर हात ठेवायचे का लांबून द्यायचे? ना, आता आपण जे करणार आहोत ते टच थेरपीद्वारे ठेवणार. हा. हा, पहिल्या लेवलला आपण जेव्हा रेकी देणार आहे तेव्हा आपल्याकडे सिम्बॉल्स नाहीत, तर माझ्या ऊर्जा किती टक्क्यांनी वाढणार आहे? माझे काही वरचे चक्र ओपन केलेत मी, तुमचे ज्यांनी अट्युनमेंट घेतलं त्यांचे काही चक्र ओपन झालेले आहेत. मग आता मला या ऊर्जांना काय करायचं, चार्जिंग करायचे ना. मोबाईल तर आलाय माझ्याकडे, बरोबर, इलेक्ट्रिसिटी पण आलेली आहे. मला आता चार्जरनी कनेक्ट करून अजून अजून पॉवर वाढवावी लागेल ना बॅटरीची. हो. हा, तर मग बॅटरीची पॉवर 100% करायची. ही 21 दिवसांची साधना मायकाला काय होईल, 10% तुमची म्हणजे एनर्जी आहे. ही 10% एनर्जी आपल्याला कुठलाही सिम्बॉल नसल्यामुळे आपण स्पर्शाच्या साह्याने कोणाला देऊ शकतो. तर तुम्ही त्या, मी काय सांगितलं की बॉडी पार्टवर हात असे या पद्धतीने ठेवा. हो. आणि हातातल्या संवेदना प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. कोणाकडनं एनर्जीचा फ्लो किती जावा हे रेकी शक्ती डिसाईड करते. आपण कोणीही काही डिसाईड करत नाही. रेकी देताना तुम्ही एक माध्यम म्हणून काम करणार आणि जसं आपण म्हणतो ना की सगळं ईश्वराच्या हातात आहे, तसंच पद्धतीने आपला सरेंडर भाव खूप महत्वाचा, की हे जे काय करतो आहे हे दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने तुमचे जे श्रद्धास्थान आहे, जे गुरु आहे त्यांना आवाहन करा आणि मग इतरांना रेकी द्या. तुम्ही एक माध्यम बनून काम करा. आपण पाईपलाईन आहे. रेकी प्रवाहित होणं किती किती वाजता, किती वेळासाठी होणं, संवेदना थंड असू द्यात, गरम असू द्या, किंवा कोणाला संवेदना जाणू की अथवा न जाणू, तरी देखील रेकी तिचं काम करत असते. रेकी तुमच्या शुद्ध अंतकरणावरती, शुद्ध भावावरती काम करणार आहे. तुम्ही समोरच्याच्या आयुष्यामध्ये जितकी सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, तितकी तितकी दिव्य रेकी शक्ती तुम्हाला मदतीला धावून येणार. कळतंय? हो. येस. अजून कोणाचे काही प्रश्न आहे?
मॅडम असं आहे का की साधना कंप्लीट करायची मगच रेकी द्यायची? हा, 21 दिवसांची साधना कंप्लीट करायची मग रेकी द्यायची. तोपर्यंत नाही ते रेकी आता नाही. माझं कंप्लीट झालंय, हा पण आता कधी एका दिवशी राहिली साधना तर मी डायरेक्ट हिलिंग देऊ शकते का? हा, तुम्ही आता देऊ शकता हिलिंग, पण स्पर्शाच्या साह्याने. म्हणजे त्यांच्या बॉडीवरती हात ठेवून हिलिंग द्यावी लागेल आता. म्हणजे व्यक्ती समोर पाहिजे आहे, ज्याला हिलिंग देणार आहे तो तुमच्या समोर झोपला पाहिजे किंवा चेअर घेऊन बसला पाहिजे. हिलिंग देताना त्याच्या पायाखाली आसन द्या, रेकीची प्रार्थना करून आपला ऑरा लॉक करून मग त्याचा ऑरा क्लीन करायचा आणि मग त्या पद्धतीने आपल्याला हिलिंग द्यायची आहे. ओके. ओके मॅम. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हा मॅम, मला एक विचारायचं होतं. हा बोला. आपली तर ही 21 दिवसाची आपण साधना करू, त्याच्यामध्ये हम्म, आपण सप्ताहाचं मेडिटेशन करतो. हम्म. तर मग आपल्याला समजतं का की आपले चक्र ओपन झाले आहेत किंवा काय, हे कसं समजणार? म्हणजे ऍक्टिव्ह झाले आहेत की नाही, हे कसं समजतं? समजतं. आपाप हळूहळू आपल्याला ऊर्जा जाणवायला लागतात. आपल्याला ऊर्जा जाणवायला लागतात, त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. बघा, काय इंटेन्शन घेऊन तुम्ही बसले आहात ना, ते तुम्हाला जाणवणार. आता मागच्या हम्म, काही गोष्टी अशा सांगते की एक मॅडम आहेत आपल्या, हम्म, विना मॅडम, ज्या आता हम्म, मास्टर झाल्यात म्हणा. त्यांचा मास्टर लेवलला होत्या, त्यांची झाली आहे. त्यांचा म्हणजे पहिल्या 2-3 सेशनमध्ये कॅमेरा बंद असायचा. इतका लो कॉन्फिडन्स होता. आणि फक्त त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर ना एवढ्या सुंदर शिकल्या होत्या, सगळं छान होतं आणि जॉबच्या सर्चमध्ये होत्या. जेव्हा हम्म, 21 दिवसांची साधना सुरू केली आणि त्यांचे रिझल्ट काय जाणवले त्यांना, की त्यांना अजूनही छान म्हणजे TCS मध्ये जॉब लागलाय, सॅलरी खूप छान आहे. आणि तोपर्यंत म्हणजे साधनेचे काय अनुभव येतात. प्रत्येक जण जी इच्छा घेऊन बसलेलं असेल ती इच्छा पूर्ण होण्यात तुम्हाला मदत होईल. ओके, हा. ओके. आता तुम्ही जर फायनान्शियल ब्लॉकेजेसमध्ये असाल तर हळूहळू, कारण हे आपण जे ब्लॉकेजेस क्रिएट करतो ना, हे अ, हे रेकीनी नाही सांगितले ना आपल्याला, की मी मागच्या जन्मात अनंत आपल्या जितके आपण जन्म घेऊन आलो, 84 लक्ष जीव योनीमधनं आपण आलेलो आहे. हा प्रवासादरम्यान आपण अनेकाला दुखवलंय, अनेक घटनांना आपल्याला सामोरं जावं लागलंय आणि ते सगळं आपलं पूर्वसंचित घेऊन आपण मनुष्य जन्मात आलो. आणि या इथे काय करायचं, ह्या प्रत्येक जण कर्म आपल्याला आले, कर्मिक आहे आपण, कर्म भोगायला आलो आणि कोणाच्या तरी बंधनात असतो. ह्या म्हणून आपण एका फॅमिलीमध्ये जन्माला येतो आणि असंही आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं काहीतरी देवाणघेवाण आपल्याकडे आहे. म्हणून जेव्हा साधना करत असाल तेव्हा आधीच तुमच्याकडे कोणाचं काही असेल किंवा तुम्हाला कोणाला रेकी द्यायची असेल त्याच्या अगोदर ती देवाणघेवाण करून द्या. मी स्पष्ट सांगतेय, तुम्हाला तुमच्या साधनेचे चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर कोणाचा एकही रुपया आपल्या जवळ ठेवायचा नाही. ओके, थँक्यू मॅम. या. पण ऍक्च्युली मला अनुभव म्हणजे मी त्याशी शेअर नाही केलं. मी जेव्हा हे शिकायची माझी इच्छा होती, खूप हा इच्छा होती, म्हणजे मी सर्चच करत होती. तर मला काही अनुभव पण आले होते की ऑनलाईन मी ज्यांना काही पेमेंट केलं होतं ते खूप जास्त फी होती, ती काही मला परवडणारी नव्हती. तर मी असं ब्रह्मांडाकडे, म्हणजे मी हे थोडंसं मेडिटेशन करत होते अगोदरपासून, तेव्हा मी ब्रह्मांडाकडे असं म्हटलं होतं की मला कोणतरी असं दे की त्यांनी फक्त म्हणजे माझी इच्छा होती की हे सगळे मी गरजूंना किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्याची पण मला इच्छा आहे सेवा करायची. तर मला हम्म. कोणीतरी असं गुरु दे की जेणेकरून मी त्यांच्या गायडन्सने मी हे करू शकेन. आणि मॅडम तेव्हा 1-2 दिवसानंतर मी तुमची फेसबुकवर बघितली पोस्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की जून बॅच, आणि अजून एक होती पोस्ट पण त्यांची बॅच होती दुपारी, पण ती 4 दिवसाची होती. ती मी एकच दिवस अटेंड केली, पण ते काही मला फारसं असं हे वाटलं नाही, म्हणजे ते खूप पळत होते. तर मी म्हटलं नाही, मला असं व्यवस्थित पाहिजे. तर तुमची पोस्ट आली तेव्हा आणि मी जॉईन झाले आणि पहिल्याच दिवशी मी अगदी आभार मानले की अरे मला जे हवं होतं ते पटकन मिळालं. म्हणजे हे मी मनापासून मागितलं होतं, म्हणजे तुम्ही जसं म्हणता की तुमची जी इच्छा असेल ती त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळतं. तर त्याच्यामुळे मला तुमच्यासारखा छान गायडन्स मिळाला आणि मी थँक्यू. जॉईन झाले. म्हणजे हे खरं आहे जे तुम्ही सांगितलंय की ते मिळतं आपल्याला. येस, मिळतं. तुमचे थँक्यू. इंटेन्शन प्युअर पाहिजे, बस दुसरं काहीच नाही. येस. मॅडम, तुमचे खूप खूप आभार आणि माझा खूप पण खूप मेसेज झाला धन्यवाद. होता. तुम्ही खूप छान शिकवता आणि तुमच्यामुळे मला रेकी बद्दल खूप चांगली माहिती भेटली. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. मॅडम मागे पण असंच झालेलं हा ह्या ताईंसारखं. ओके. मला पण रेकी शिकायची होती, पण आम्ही ग्रामीण भागात राहतो, आम्हाला कोण शिकवणार आहे, ते कोणी तसं नाही. आणि जेव्हा युट्यूबला तुमची बघितली ना व्हिडिओ,
आणि मग ते तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये आणि मला पहिली रेसिपी बघितली आणि आता परत शिकते तुमच्याकडनं. येस, व्हेरी गुड. लेडी करता हिलिंग दिलं चालेल का? प्रेग्नेंट लेडी हिलिंग दिलं चलता का? ओके. अमोल सर, आपण तुमचा प्रश्न घेऊया. आपण जॉब सर्च करतो आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? रेकीची साधना 21 दिवस करा. बघा तुमचे प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह होतील. प्रयत्न करायचे आपल्याला. काय करायचे? प्रयत्न करायचे आहेत. नक्की दिव्य रेकी शक्ती सपोर्टला येतेच. इथपर्यंत समजलं आहे? हॅलो मॅम, हा, मला एक बोला. प्रश्न विचारायचा आहे. मॅम ते हे दुसऱ्याला हिलिंग करायचं आहे ना, तेव्हा एक एक बोला, एकच मिनिट. म्यूट करायचं बरोबर. हा, सीमा मॅडम बोला. हा मी म्हणजे दुसऱ्याला हिलिंग करायचं असेल तेव्हा ऑरा क्लिनिंग करायचं असेल तर फ्रंट बॅक साईडने करायचं की फक्त समोरूनच करायचं नाही, एकदाच करायचंय? 12 वेळा ऑरा क्लिनिंग करायचं. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत आहात तर आपल्याला 12 वेळा करायचा आहे. समोरून 3 वेळा, मागून 3 वेळा, साईडनी अच्छा 3 वेळा आणि या साईडनी पण 3 वेळा. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. ओके. उन्हें मर गया अंजलि का हस्बैंड। हाँ, वो लग गया, उन्हें मारने लगा है। अब उसकी बेटी आ गई, इसकी बेटी इसका। ओके. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? हो मॅम. येस. उद्या सकाळी आपण 7 वाजता घेऊया. 7 वाजता ज्यांचं शक्य आहे त्यांनी जॉईन करा. मी डेली प्रॅक्टिस तुमची घेईल. ओके. आणि सेम लिंक ना? मी जॉईन नाही, सेम लिंक राहणार नाही. मी लिंक शेअर करेल सकाळची. ओके. आणि ह्या ग्रुप व्यतिरिक्त दुसरा काही ग्रुप आहे का कोणता? नाही ना? नाही का? तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहे सीमा मॅडम? मी आता हे जॉईन झाले तो एकच. हा, एकाच ग्रुपमध्ये. मग बाकीचे मग ते वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळे स्टुडंट आहेत ना काही, तर ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. ते जे ज्या महिन्याच्या बॅचमध्ये आहेत त्याच महिन्याच्या. ओके ओके, ठीक आहे. मॅडम अजून एक विचारायचं होतं. हा, बोला. आता ही लेवल 1 झाली ना, मग सेकंड आणि थर्ड लेवलचं कसं असतं? म्हणजे ही 21 दिवसाची झाल्यानंतर आपण सेकंड लेवल करायची असते का? एकच मिनिट, मी सांगते तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4. आता तुमची लेवल थर्ड, म्हणजे ज्यांना सेकंड लेवलची ॲडमिशन घ्यायची, आपण त्यांची याच टाईमला बॅच सुरू करणार आहोत. म्हणजे ज्यांना पुढे कंटिन्यू करायचं असेल तर याच टाईमला आपण कंटिन्यू करूया. म्हणजे 7:30 ते आपली 8:30, 9 पर्यंतची बॅच राहील. हां, स्वाती मॅडम तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करते. मला आज रात्री मेसेज टाका प्लीज. हां, नक्की करते मी ग्रुपमध्ये ॲड. आणि ज्यांना साधारणतः बघा 1.5 महिन्यांचा कोर्स राहणार. तुम्ही 1.5 महिना एंगेज करू, कारण मी कुठेच घाई करत नाही. जोपर्यंत माझ्या स्टुडंटला समजत नाही तोपर्यंत मी सोडतच नाही. म्हणजे मला असं घाईघाईत कुठेच गोष्टी आवडत नाही. की आहे म्हणजे जे काय आपल्याला समोरच्याला जोपर्यंत येत नाही, सगळ्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत त्या उपयोग नाही घाई करून. आणि ही ऊर्जांचं सगळ्या गोष्टी शिकता आहात तुम्ही, इतरांना ऊर्जा देणार आहात, तर तुम्ही काय आहे एक काहीतरी रेकी साधक बनणार, रेकी प्रॅक्टिशनर होणार, मास्टर प्रॅक्टिशनर होणार. तर याच्यात 4 लेवल असतात. या पहिली लेवल आपली झालेली आहे, ज्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे ते क्लासला येऊ शकतात. ठीक आहे. सकाळी आपल्याला साधना करायची आहे आणि रात्रीला क्लास करू शकता तुम्ही. आणि अट्युनमेंट मात्र तुम्हाला 21व्या दिवशी दिलं जाईल. 21व्या दिवशी अट्युनमेंट दिलं जाईल सेकंड लेवलचं, आणि मग त्याच्या 4-5 दिवसांच्या गॅपमध्ये थर्ड लेवलचं. तोपर्यंत साधारणतः आपला 1.5 महिन्याचा सिलेबस राहील. मंडे टू फ्रायडे आपली बॅच राहणार आहे. ओके. हां, ठीक आहे. थँक्यू मॅडम.